तुकाराम महाराज अभंगातनं म्हणतात की आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भक्तिभाव असायला पाहिजे. करून या शुद्ध मन नारायण स्मरावा, तरीच हा तारीचे सिंधू भवबंधू तोडून या. येथे सरे शुद्ध साचे, अंतरीचे बीज ते तुका म्हणे लवण कळी, पडता जळी ते होय. तर आपले मन शुद्ध आणि स्वच्छ करून नारायणाचे स्मरण करावे. आपल्याला ईश्वराचं नामस्मरण जर करायचं असेल तर आपलं मन शुद्ध आणि स्वच्छ असायला पाहिजे. तरच हा भवसिंधू, भवसागर पार करता येईल, हा भवबंध तोडता येईल. म्हणजे हा आपला जो भवसागर आहे तो पार करून आपल्याला जाता येईल. अंतःकरणामध्ये शुद्ध भक्तिभाव असला पाहिजे, कारण खरे श्रद्धेचे बीज तेथेच असते. तुकाराम महाराज म्हणतात की जसा मिठाचा खडा पाण्यात टाकला की तो पाणीरूपच होतो, तसे तुमचे मन नारायणामध्ये विलीन झाले, विठ्ठलामध्ये विलीन झाले तर तुम्हीसुद्धा नारायणरूप व्हाल. म्हणजे या अभंगातनं तुकाराम महाराज म्हणतात की आपलं मन शुद्ध ठेवून, स्वच्छ ठेवून नारायणाचं स्मरण करा. आणि असं जर तुम्ही केलात तर तुम्हीसुद्धा नारायणामध्ये विलीन व्हाल आणि आत्मा आणि परमात्मा हे एक होतील, असे अभंगातनं सांगतात. रामकृष्ण हरी.